ओम नमः शिवाय. यतीची कर्मे. स्कंद म्हणाले, वामदेवजी, ज्या योगी यतीची शुद्धी होते त्या स्नान आणि क्षीरविधीबद्दल सांगतो. ज्ञान सिद्धांत समजून घेतल्यावर यतीने क्षीर करवून घ्यावे. डोक्यावरील सर्व केस कापून घ्यावेत. केस पानात बांधून लांब टाकून द्यावेत. हाताची नखे काढून टाकावीत. केस कापून घेतल्यावर मंगलस्नान करावे. 12 वेळा ओंकाराचा उच्चार करावा. शिवपार्वतीचे स्मरण करून त्यांना नमस्कार करावा. त्यानंतर शरीराला भस्म लावावे. त्रिपुंड धारण करावे. त्यानंतर माध्यान्ह समयी महेश्वर, गुरुदेव आणि पवित्र तीर्थाधिकांना नमस्कार करावा. शिवप्रभूचे स्मरण करून भिक्षेसाठी बाहेर पडावे. सात्विक माणसाकडून भिक्षा घ्यावी. ती जपाने पवित्र करून एकांतात खावी. अन्न हे परब्रह्म आहे हे जाणून त्याचे भक्षण करावे. शौच, स्नान, भिक्षा आणि नित्य एकांत सेवन ही संन्यासाची 4 कर्मे आवश्यक आहेत. सफेद वस्त्रे धारण करावे. दिवसा झोपू नये. रात्री भोजन करू नये. शुद्ध मनाने प्रत्येक कर्म करावे. यतीच्या अंत्येष्टीचे वर्णन. वामदेव म्हणाले, हे स्कंदा, जो मुक्त यती आहे त्याने देह ठेवल्यावर त्याचे विधी कोणत्या प्रकारे करावा मी सांगा. स्कंद म्हणाले, जो शिवभक्त साधनेने शिवाशी एकरूप झालेला असतो तो देह सोडताना इतर 4 शिष्यांनी त्याच्या सभोवताली उभे राहावे. त्यांना प्रणवादी वाक्याचा क्रमशः उपदेश करावा. जोपर्यंत तो देह ठेवत नाही तोपर्यंत निर्गुण शिवजींचे स्मरण करत राहावे. संन्याशाला अग्नी देऊ नये. ओंकाराचा उच्चार करीत मातीची जागा खणावी. प्रारंभी त्याला शुद्ध जलाने स्नान घालावे. त्याची पुष्पादिकांनी पूजा करावी. त्यावेळी रुद्रसूत्र म्हणावे. शंखाची पूजा करून शंखाने यतीच्या देहावर जलाचा अभिषेक करावा. रथाला सुगंधी पुष्पांनी सजवून वेदमंत्रांच्या उच्चारात अंतयात्रा काढावी. गावाच्या पूर्वेला किंवा उत्तरेला पवित्र जागी त्याला हाणावे. जेथे खड्डा खडला असेल त्या खड्ड्यात मृगचर्म ठेवावे. त्यावर दर्भ पसरावे. ओंकारांचा उच्चार करता रुद्रसूत्र म्हणावे. शंखातील जलाने अभिषेक करावा. त्याच्या मस्तकावर फूल ठेवून त्याला अलगद खड्ड्यात ठेवावे. वरून माती पसरावी. ओम ब्रह्मणे स्वाहा या मंत्राने 10 दिवस शंखाने अरे जल देत राहावे. यतीच्या 11व्या दिवशी करावयाचा विधी. स्कंद म्हणाला, वामदेवजी, यतीच्या निधनानंतर 11व्या दिवशी मातीची वेदी बनवून तिला सम्मार्जन आणि उपलेपन करावे. पुण्यवाचन करून त्या स्थानावर प्रोक्षण करावे. गोल मंडल बनवून त्यावर शंखाची स्थापना करावी. पश्चिमेकडून प्रारंभ करून पूर्वेपर्यंत जी 5 मंडले तयार केलेली आहेत त्यामध्ये पीठ टाकावे आणि पुष्प ठेवावे. त्या 5 पुष्पांवर क्रमशः 5 देवींचे आवाहन करावे. त्यावेळी ओम ह्रीं अग्निरूपा माता वाहिके अग्निरूपा मातिवाहिक देवता अव्ययामी नमः हा मंत्र म्हणावा. अशा प्रकारे 5ही देवींचे मंत्रोक्त आवाहन करावे. त्यानंतर राम ह्रीं रूम रैम ह्रीं रहा या बीजमंत्राने षड्गन्यास करावा आणि करन्यास करावा. चतुर्भुज देवीचे ध्यान करावे. देवीने लाल वस्त्रे धारण केली आहेत. हातात खड्ग आहे. त्यांना 3 नेत्र आहेत. त्यांचे मुख चंद्रासमान आहे. त्यांना फुले अर्पण करावीत. तुपाचा दीप दाखवावा. ओम ह्रीं असा उच्चार करून शेवटी समर्पयामी म्हणावे. त्यानंतर केळीच्या पानावर नैवेद्य ठेवावा. ओम भूर्भुवः स्वाहा असा उच्चार करून नैवेद्यावर प्रोक्षण करावे. ओम ह्रीं स्वाहा नैवेद्यामी नमः असे बोलून नैवेद्य समर्पित करावा. जल अर्पण करावे व मनोभावे मातांना नमस्कार करावा. पिंड तयार करून विधियज्ञ पूजा करावी. यतीच्या 12व्या दिवशी करावयाचा विधी. स्कंद म्हणाले, श्राद्धकर्त्या पुरुषाने 12व्या दिवशी प्रातःकाली उठावे. स्नान करून शुचिर्भूत व्हावे. शिव आराधना करणाऱ्या 12 ब्राह्मणांना बोलवावे. त्यांना गोड पदार्थ वाढून तृप्त करावे. त्यांची पूजा करावी. माझ्याकडून करण्यात आलेला विधी सफळ व्हावा म्हणून हात जोडून उभे राहावे. मला गुरुभक्ती प्राप्त व्हावी अशी त्यांना प्रार्थना करावी. हे मुने, पूर्वी व्यासांनी नैमिषारण्यातील मुनींना अनेक प्रकारचे ज्ञान दिले म्हणून ते आदिगुरु आहेत. वैशंपायन, पैल, जैमिनी आणि सुमंत हे व्यासांचे 4 शिष्य आहेत.
सनत, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे योगामध्ये श्रेष्ठ आणि शिवजींना अत्यंत प्रिय आहेत. हे सर्व वेदार्थ जाणणारे आहेत. सूत म्हणाले, ऋषींनो, अशा प्रकारे वामदेवांना उपदेश करून देवेश्वर स्कंद शिवपार्वतीच्या चरणांचे चिंतन करत कैलास पर्वतावर निघून गेले. या संहितेला कैलास संहिता म्हणतात. वामदेवही कैलासावर गेले. शरण जाण्यास एकमेव शिवपरतत्व आहे. या कैलास संहितेचे मनोभावे पठण वाचन जो करतो शिवस्वरूपाची एकरूप होतो. जय जय रघुवीर समर्थ.